बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन, न्यूट्रिएंट, ऑक्सिजन, अदर इसेन्शियल मटेरियल्स जे आहे ते लिव्हिंग टिश्यूला पोहोचवण्याचं काम आणि तिथून CO2 आणि वेस्ट रिमूव्ह करायचं काम हे बॉडी फ्लुइड्सचं आहे. बॉडी फ्लुइड्स जे आहे ते स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आहे, मेनली ब्लड आणि लिम्फ, दे आर मोस्ट कॉमन. आता पहिल्यांदा ब्लड बघू. ब्लड इज डिवाइड ऑफ फायबर्स आणि फिब्रोब्लास्ट. ब्लडमध्ये 55% प्लाझ्मा आणि 45% फॉर्म्ड एलिमेंट्स किंवा ब्लड सेल्स किंवा कॉर्पसेल्स आहेत. प्लाझ्मा जे आहे ते फ्लुइड स्ट्रॉ कलर्ड विस्कस आहे. 92% वॉटर आहे, 6 to 8% प्रोटीन आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ मिनरल्स आयन्स जसं की Mg+2, Na+K+, Cl-HCO3- वगैरे वगैरे. ह्याच्यामध्ये हॉर्मोन्स आणि गॅसेसचं ट्रान्सपोर्ट होतं. ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट आणि ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये ह्याच्यामध्ये एक्झिस्ट करतात. आता आपण ब्लड प्रोटीन्स 6 to 8% आहेत ते बघितलं, प्लाझ्मा प्रोटीन्स. पण ते कोणते कोणते आहेत? 4 आहेत. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फिब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन. अल्ब्युमिन आणि अल्फा बीटा ग्लोब्युलिन हे ऑस्मॅटिक बॅलन्समध्ये रोल आहे त्यांचा. गामा ग्लोब्युलिन जे आहे ते नथिंग बट अँटीबॉडीज आहेत, दे आर इन्वॉल्ड इन डिफेन्स मेकॅनिझम. नंतर फिब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन हे जे आहेत ते ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत किंवा त्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. आता आपण बघू 45% वाला फॉर्म्ड एलिमेंट्स, ब्लड सेल्स किंवा कॉर्पसेल्स. ह्याच्यामध्ये 3 आहेत. पहिल्यांदा RBC, त्यालाच म्हणतात इरायथ्रोसाइट्स. दुसरं आहे WBC, त्यालाच म्हणतात ल्युकोसाइट्स. आणि तिसरं आहे प्लेटलेट्स, त्यांनाच म्हणतात थ्रोम्बोसाइट्स. मग आता फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये RBCला इरायथ्रोसाइट्स म्हणतात. ह्यांची संख्या 5 to 5.5 मिलियन पर क्युबिक MM आहे, पर MM क्यूब आहे. नंतर WBCची संख्या 6,000 ते 8,000 पर MM क्यूब आहे आणि प्लेटलेट्सची त्यापेक्षा पण कमी आहे. RBC आहेत जे ते एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये येलो सॅकमध्ये तयार होत असतात. नंतर थोड्या काळाने स्प्लीनमध्ये तयार होतात. नंतर थोड्या काळाने लिव्हरमध्ये तयार होतात आणि अडल्टमध्ये रेड बोन मॅरोमध्ये तयार होतात. ह्यांचं शेप आहे ते राऊंड, सर्क्युलर आणि बाय कॉन्केव्ह आहे. मोस्ट ऑफ मॅमेलियन RBC, मॅच्युअर मॅमेलियन RBC आहेत ते त्यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे. इट कंटेन्स हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन इज आयरन कंटेनिंग रेड पिगमेंट विच इज कॉम्प्लेक्स क्वाटर्नरी प्रोटीन. आणि हिमोग्लोबिन 12 to 16 ग्राम इन पर 100 ml ब्लड फाउंड होतं. RBCचं लाईफस्पॅन 120 days आहे. दे आर डिस्ट्रॉयड इन स्प्लीन. इट इज कॉल्ड ग्रेवयार्ड ऑफ RBCs आणि इट इज इन्वॉल्ड इन ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आणि CO2. नंतर आपण WBCs बघितले. WBCs 6,000 ते 8,000 पर MM क्यूब आहेत. हे कलरलेस आहेत. ह्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन अब्सेंट आहे. ह्यांनी न्यूक्लिएटेड आहेत आणि शॉर्ट लिव्ड आहेत. WBC 2 प्रकारचे आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये न्यूट्रोफिल, ॲसिडोफिल म्हणजे इसिनोफिल आणि बेसोफिल हे येतात. तेच अग्रॅन्युलोसाइटची ट्रिक MLA, मोनोसाइट, लिम्फोसाइट, ML आणि A म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्स. सर्वात जास्त आहेत ते न्यूट्रोफिल्स आहेत. न्यूट्रोफिल्स मोस्ट अबंडंट आहेत, 60 to 65%. नंतर लिम्फोसाइट 20 to 25% आहेत. नंतर त्यानंतर मोनोसाइट्स आर 6 to 8%. नंतर ॲसिडोफिल किंवा इसिनोफिल्स 2 to 3% आहेत. बेसोफिल 0.5 to 1% आहेत आणि बेसोफिल्स लिस्ट आहेत. पुढं आपले न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट आहेत ते फॅगोसायटिक इन नेचर आहेत. त्यातल्या त्यात मोनोसाइट इज लार्जेस्ट ब्लड सेल विच हॅज किडनी किंवा हॉर्स शेप्ड न्यूक्लियस. आणि न्यूट्रोफिल जे आहे ते पॉलिमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट आहे, कारण त्याचं न्यूक्लियस जे आहे ते मल्टिलोब्ड म्हणता येत नाही पण वेगवेगळ्या आकाराचं आहे. त्यामुळे पॉलिमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट न्यूट्रोफिल आहे आणि तेच किडनी शेप्ड जे आहे ते मोनोसाइटचं आहे. नंतर ॲसिडोफिल्स ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये ॲसिड आणि ॲलर्जी असं ॲसिडोफिल्स ॲलर्जिक रिॲक्शन्समध्ये इन्वॉल्ड आहेत आणि हेल्मेंथिक इन्फेक्शन्समध्ये इन्वॉल्ड आहेत. त्यांनी रेजिस्ट करतात इन्फेक्शन्सला. आणि ॲसिडोफिल्स रिलीज हिस्टामिनेज आणि डिस्ट्रक्टिव्ह एन्झाईम्स. तेच बेसोफिल्स बघितलं. बेसोफिल्स इन्फ्लामेटरी रिस्पॉन्सेसमध्ये इन्वॉल्ड आहेत आणि त्यांनी सिक्रेट करतात हिस्टामाइन, सेरोटोनिन आणि हेपॅरिन. हिस्टामाइन जे आहे ते वॅसो डायलेटर आहे
सेरोटोनिन जे आहे ते व्हॅसो कन्स्ट्रिक्टर आहे, हेपॅरिन आहे ते नॅचरल अँटीकोॲग्युलंट आहे. नंतर अग्रॅन्युलोसाइट्समध्ये दोन प्रकार पडतात, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. लिम्फोसाइट जे आहे ते बी आणि टी लिम्फोसाइट्स दोन पडतात, ते दोन्हीच्या दोन्ही इम्युन सिस्टीममध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्यांच्याकडे ओव्हल शेप्ड न्यूक्लियस आहे. नंतर ह्याच्याकडे बघितलं आपण न्यूट्रोफिलकडे मल्टीलोबड न्यूक्लियस आहे, मगाशी बरोबर बोललेलं. आणि ॲसिडोफिल्सकडे बायलोबड न्यूक्लियस आहे, हेडफोन शेप्ड आहे. आता पुढं आपण सेकंड स्पेशलाइज्ड फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू बघू, दॅट इज लिम्फ. लिम्फ जे आहे, आता जेव्हा हृदयाकडनं आर्टरीजच्या थ्रू रक्त येतं तेव्हा आर्टरीजच्या प्रेशरमुळं ते प्लाझ्माचं कंटेंट आहे ते बाहेर येतं. मग त्याला आपण इंटरस्टिशियल किंवा टिश्यू फ्लुइड म्हणतो. इट इज प्रेझेंट इन स्पेसेस बिटवीन सेल्स इन टिश्यूज. इट हेल्प्स इन एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स, गॅसेस, आणि ते मिडलमॅन सारखं काम करतं ब्लड अँड टिश्यूच्या मध्ये. मिनरल composition is same as the blood plasma. It has some clotting factors, some WBCs, water soluble small molecules आणि निश्चितच वॉटर. ह्यांच्याकडं लार्जर प्रोटीन्स आणि मोस्ट ऑफ फॉर्मड एलिमेंट्स अब्सेंट आहेत, जसं की आरबीसी आणि प्लेटलेट्स अब्सेंट आहेत. हे जे इंटरस्टिशियल फ्लुइड आहे त्यांना परत रिटेन करावं लागतं इन ब्लड. मग ते रिटेन करण्यासाठी लिम्फॅटिक वेसल्समध्ये त्यांना कलेक्ट केलं जातं. दे ड्रेन्स टिश्यू फ्लुइड अँड पुट्स इट बॅक इन टू द सिस्टमिक किंवा मेजर वेन्समध्ये. आणि ते तेव्हा त्या लिम्फॅटिक वेसल्समध्ये पोहोचतं तेव्हा त्याला लिम्फ म्हणतात. लिम्फ डिफेन्स ऑफ बॉडी, इम्युन रिस्पॉन्समध्ये मदत करतं. ॲब्झॉर्प्शन ऑफ फॅट्स इन लॅक्टेल्स, इंटेस्टायनल विलायमध्ये तिथं त्याचं रोल होतं. इट इज कलरलेस आणि कारण त्याच्याकडे आरबीसी आणि प्लेटलेट्स अब्सेंट आहे. टिश्यू फ्लुइड कम इन लिम्फॅटिक वेसल्स, तेव्हा त्याला लिम्फ म्हणतात. इट हॅज स्पेशलाइज्ड लिम्फोसाइट्स, ते डिफेन्स मेकॅनिझमसाठीच आहे. आता आपण ब्लड कोॲग्युलेशन बघू. ब्लड कोॲग्युलेशन इज अ सिरीज ऑफ लिंक्ड एन्झायमॅटिक रिॲक्शन्स कॉल्ड कॅस्केड प्रोसेस किंवा वॉटरफॉल प्रोसेस. इट इज द मेकॅनिझम टू प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड फ्रॉम अवर बॉडी. मग आता ब्लड कोॲग्युलेशन जे आहे ते म्हणजे आता इंजुरी किंवा ट्रॉमा झाला तर पहिल्यांदा बघू ब्लड क्लॉटिंगमध्ये कोण कोण इन्व्हॉल्वड आहे. प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा क्लॉटिंग फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत. पहिल्यांदा जर आता इंजुरी किंवा ट्रॉमा झाला तर इट स्टिम्युलेट्स प्लेटलेट्स आणि स्टिम्युलेट्स द टिश्यू ॲट द इंजुरी साईट. मग ह्याच्यापासून मग सर्टन फॅक्टर्स आर देअर प्रोटीन्स, ह्यांना रिलीज होतं. मग ते काही फॅक्टर्स डायरेक्टली इनिशिएट द ब्लड कोॲग्युलेशन आणि काही कॅस्केड ऑफ लिंक्ड एन्झायमॅटिक रिॲक्शनमध्ये जातात. फॅक्टर 3 आणि 7 हे ॲक्टिवेट द एन्झाईम कॉम्प्लेक्स थ्रोम्बोकायनेज. हे थ्रोम्बोकायनेज जे आहे ते प्रोथ्रोम्बिनला कॅल्शियमच्या मदतीने फॅक्टर 4 त्याच्या मदतीने थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट करतं. आणि हे जे थ्रोम्बिन आहे ते फिब्रिनोजनला फिब्रिनमध्ये कन्वर्ट करतं. आणि हे जे फिब्रिन जे ॲक्टिव्ह आहे ते ॲक्टिव्ह इनिशिएट द ब्लड कोॲग्युलेशन. आणि नेटवर्क ऑफ फिब्रिन थ्रेड्स इन विच द डॅमेज्ड अँड डेड फॉर्म्ड एलिमेंट्स आर ट्रॅप्ड विच फॉर्म्स कोॲग्युलम म्हणजेच क्लॉट. क्लॉट इज अ डार्क कलर्ड ब्राऊन रेड कलर स्कम. आता सिरम काय आहे? सिरम ब्लडमधनं जेव्हा आपण आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स आणि फिब्रिनोजनला काढतो तेव्हा त्याला सिरम म्हणतात. म्हणजेच काय काय काढतो आपण? त्यामधनं आपण फॉर्म्ड एलिमेंट्स काढतो आणि फिब्रिनोजनला पण काढतो. म्हणजे फॉर्म्ड एलिमेंट्स काढल्यावर काय राहते? प्लाझ्मा, म्हणजे प्लाझ्मा मायनस फिब्रिनोजन म्हणजेच क्लॉटिंग फॅक्टर्स. आता आपण एबीओ ब्लड ग्रुपिझम जे आहे ते भरपूर वेळा बघितलंय, ते बघण्याची गरज नाही आहे. नंतर मिसमॅच्ड ब्लड ट्रान्सफॉर्मेशन, ह्याच्यामध्ये हे एक सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये अँटीजन अँटीबॉडी क्लम्पिंग होतं, त्यामुळे डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसीज आणि त्यामुळे ॲनेमिया आणि जॉन्डिस होऊ शकतं. युनिव्हर्सल डोनर जे आहे ते ऑक्सिजन आहे, कारण त्याच्याकडे अँटीबॉडी आरबीसीजवर नाही आहेत, अँटीजन आरबीसीवर नाही आहे. युनिव्हर्सल रेसिपियंट एबी आहे, कारण नो अँटीबॉडी प्रेझेंट इन प्लाझ्मा. डोनरचं आहे अँटीजन आणि रेसिपियंटचं अँटीबॉडी हे बघितलं जातं.
आता आर एच ब्लड ग्रुपिझम, आर एच पॉझिटिव्ह आर एच निगेटिव्ह आपल्याला माहित आहे. रिसस मंकीचं ते त्यामध्ये फाउंड झालं होतं. नंतर इरायथ्रोब्लास्टोसिस फिटलिस किंवा आर एच इनकॉम्पॅटिबिलिटी हे आपल्याला माहित आहे. ह्याच्या प्रिव्हेन्शनसाठी म्हणजे ह्याच्यामध्ये फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये जे फिटस आहे ते पॉझिटिव्ह ब्लड आणि मदरचं निगेटिव्ह ब्लड असं असतं. सेकंडवाला जे प्रेग्नेन्सी आहे तर पॉझिटिव्ह ब्लडची त्याच्यामध्ये धोका असतो. मग ते त्याचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी ॲडमिनिस्टर विथ द रेडीमेड अँटी आर एच अँटीबॉडी टू मदर इमिडिएटली आफ्टर द डिलेव्हरी. फिटसला यामुळं ॲनिमिया आणि जाऊंडीस होऊ शकतं. ह्याच्यामध्ये ऑल आर एच निगेटिव्ह फिटस अँड फर्स्ट आर एच पॉझिटिव्ह फिटस इज सेफ ऑलवेज. आता आपण पुढं सर्क्युलेटरी सिस्टम्सकडे येऊ. पहिल्यांदा इव्हॉल्युशन कसं झालं आपल्या हार्टचं ते बघू. आता आपण वर्टिब्रेट्स पासून बघू. पहिला फिशवाला हार्ट जे होतं ते 2 चेंबर्ड होतं. त्यामध्ये 1 एट्रिया 1 वेंट्रिकल होतं. त्याच्यामध्ये व्हीनस आणि ट्युब्युलर ते जे होतं ते फिश हार्ट जे आहे ते व्हीनस आणि ट्युब्युलर हार्ट आहे. सिंगल सर्क्युलेशन आहे. हार्टमध्ये जे आहे ते मेन चेंबर्स एट्रिया आणि वेंट्रिकल्स असतात. पण ॲसेसरी चेंबर्स सायनस, व्हिनोसस आणि ट्रंकस, आर्टेरियोसिस किंवा कोनस आर्टेरियोसस हे असतात. मग आपल्या फिशमध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड सायनस व्हिनोससमध्ये येतं, नंतर एट्रियममध्ये येतं, मग वेंट्रिकलमध्ये येतं आणि त्यानंतर ट्रंकस आर्टेरियोससमधून गिल्सकडे जातं. मग म्हणजेच काय डिऑक्सिनेटेड ब्लड आपल्या हार्टकडे येतं फिशच्या, म्हणून ते व्हीनस आहे. नंतर ॲम्फिबी आणि रेप्टाईलमध्ये एक्सेप्ट क्रोकोडाईल्स आणि ॲलिगेटर्स जर बघितलं तर 3 चेंबर्ड हार्ट आहे, 2 एट्रिया आणि 1 वेंट्रिकल आहे. इट इज इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. असं का तर ह्याच्यामध्ये सायनस व्हिनोससमध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड येतं, नंतर ते राईट एट्रियममध्ये येतं आणि ते एका वेंट्रिकलमध्ये येतं. तिथनं त्याला पुढं ट्रंकस आर्टेरियोससमधून पुढं ऑक्सिजनेशन थ्रू लंग्ज, स्किन किंवा गिल्स असं करून लेफ्ट एट्रियममध्ये आणलं जातं आणि परत त्याच वेंट्रिकलमध्ये टाकलं जातं. म्हणजे इथं मिक्सिंग होतं ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लडचं, त्यामुळं हे इनकम्प्लीट आहे. ह्याच्यामध्ये ते सांगितलं. नंतर क्रोकोडाईल्स, ॲलिगेटर्स आणि मॅमल्स ह्यांच्यामध्ये 4 चेंबर्ड हार्ट आहे, डबल सर्क्युलेशन आहे, 2 एट्रिया 2 वेंट्रिकल आणि हे जे आहे ते आता ह्युमन हार्ट आपण शिकणारच आहे. Now we will see human heart. Human heart consists of human circulatory system consists of blood, which is circulatory fluid, blood vessels, and 4 chambered muscular heart. Human heart is mesodermal in origin. It is present in thoracic cavity between 2 lungs. Its size is clenched fist surrounded by protective double layered wall or membrane bag called pericardium filled with pericardiac fluid. It is slightly tilted to the left and it is 4 chambered, 2 atria and 2 ventricles, 2 upper smaller and 2 lower larger. Left ventricle wall is more thicker than right ventricle wall, which is more thicker than atrium wall. The muscles are present in the walls are cardiac muscles. दोन एट्रियाच्या मध्ये जी वॉल्व आहे ती इंटर एट्रियल सेप्टम आहे, बिटवीन राईट अँड लेफ्ट एट्रियम, आणि 2 वेंट्रिकलच्या मधली इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम आणि एट्रिया आणि वेंट्रिकलच्या मधली एट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम. इंटर एट्रियल सेप्टम जे आहे ते थिन मस्क्युलर सेप्टम आहे. इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम जे आहे ते थिक मस्क्युलर सेप्टम आहे आणि एट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम जे आहे ते थिक फायब्रस टिश्यू आहे. आर्टरी जे आहे ते ब्लड अवे फ्रॉम द हार्ट कॅरी करतात, वेन्स ब्लड टुवर्ड्स द हार्ट कॅरी करतात आणि वॉल्व जे आहे ते बॅकफ्लोला प्रिव्हेंट करतात. नंतर कोरोनरी सिस्टीम ब्लड सर्क्युलेशन टू अँड फ्रॉम कार्डियक मस्क्युलेचर. कोरोनरी वेन आणि कोरोनरी आर्टरी असे 2 असतात. कोरोनरी वेनमध्ये थेबेसियन वॉल. 2016चा PYQ ब्लड प्रेशर ऑफ आर्टरीज इज मोर दॅन ब्लड प्रेशर ऑफ वेन्स. आता आपण ह्युमन हार्टचं नेमकं सिस्टीम कसं आहे TS बघू. ह्युमन हार्ट जे आहे त्याच्यामध्ये सुपेरियर किंवा अँटेरियर किंवा केवल वेना कॅवा ही वरून येते आणि खालून इन्फेरियर किंवा पोस्टेरियर किंवा पोस्ट कॅनल वेना केवा खालून येते. ती
सुपेरियर वेना कावा जे आहे ते सिंगल ओपन इंटू राईट एट्रियम आणि डिऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम अबाव घेऊन येतं आणि यांच्याकडे हॅव्हर्सियन वॉल्व्ज असतात. नंतर जे इन्फेरियर वेना कावा जे आहे ते सिंगल आहे, ओपन्स इंटू राईट एट्रियम, डिऑक्सिनेटेड ब्लड आहे फ्रॉम लोअर बॉडी आणि ह्याच्याकडे युस्टेशियन वॉल असते. पुढं बघितलं तर एक पल्मनरी आर्टरी असते फ्रॉम राईट व्हेंट्रिकल टू द लंग्स, डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करतं. पल्मनरी सेमिलुनार वाल्व याच्यामध्ये प्रेझेंट असते. तेच एक 4 पल्मनरी वेन्स जे आहेत ते ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम बोथ लंग्स टू लेफ्ट एट्रियम घेऊन येतात. आणि अजून एक मोठी वेसल असते अरोटा ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल टू द होल बॉडी आणि यांच्याकडं एरोटिक सेमिलुनार वाल्व प्रेझेंट असते. एट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम विच इज थिक फायब्रस, त्याच्यावर आपल्याला दोन एट्रिओ वेंट्रिक्युलर वाल्व सापडतात. ते दोन कोणते? ट्रायकस्पिड वाल्व आणि बायकस्पिडचं नाव आहे मिट्रियल वाल्व. ट्रायकस्पिड वाल्व जे आहे ते लेफ्ट एट्रिया आणि लेफ्ट वेंट्रिकलच्या मध्ये, आणि बायकस्पिड किंवा मिट्रियल वाल्व जे आहे ते लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकलच्या मध्ये आहे. नंतर आपण स्पेशलाइज्ड मस्क्युलेचर ऑफ हार्ट विच इज नोन ॲज नोडल टिश्यू बघू. इट जनरेट ॲक्शन पोटेन्शियल विदाउट एनी एक्सटर्नल स्टिम्युलाय. म्हणजेच आपला हार्ट जे आहे ह्युमन हार्ट ते ऑटो एक्झायटेबल आहे. हार्ट मायोजेनिक आहे. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. मग आता हे जर मस्क्युलेचर बघू. एक तर सर्वात महत्त्वाचं असतं सायनो एट्रियल नोड SAN, राईट अप्पर कॉर्नर ऑफ राईट एट्रियममध्ये प्रेझेंट आहे. इट जनरेट मॅक्सिमम ॲक्शन पोटेन्शियल्स 70 ते 75 पर मिनिट जनरेट करतं इम्पल्स. इट इज द पेस मेकर ऑफ हार्ट. इट इनिशिएट अँड मेंटेन द रिदमिक कॉन्ट्रॅक्टाईल ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट. नंतर दुसरं महत्त्वाचं आहे एव्हियन एट्रिओ वेंट्रिक्युलर नोड, लेफ्ट लोअर कॉर्नर ऑफ राईट एट्रियममध्ये प्रेझेंट आहे, क्लोज टू द एव्ही सेप्टम, आणि इट इज अ पेस सेटर ऑफ आवर हार्ट. नंतर एव्हियनच्या पुढं हे जे टिश्यू जे आहे ते पुढे एक्सटेंड करतं इन द फॉर्म ऑफ बंडल ऑफ हिस किंवा एव्ही बंडल. It continue from AV node and pass through the AV atrioventricular septum, emerges on the top of interventricular septum and immediately divide into right and left branches. आणि हे जे आता राईट अँड लेफ्ट ब्रांचेस डिवाइड झाले ते परत मायन्यूट डिवाइड होतात आणि त्याच्यापासून तयार होतं पुर्किंजे फायबर्स आर मायन्यूट फायबर्स थ्रू आउट द बोथ वेंट्रिक्युलर मस्क्युलेचर. दे ऑल, हे सगळे जे आता सॅन, एव्हियन, नंतर बंडल ऑफ हिस आणि पुर्किंजे फायबर्स, दे ऑल जनरेट ॲक्शन पोटेन्शियल इन अ मायन्यूट व्हॅरी ॲट डिफरंट पार्ट्स ऑफ नोडल सिस्टम. आपण आता ह्युमन हार्टचं स्ट्रक्चर बघितलं, त्यातलं नोडल स्ट्रक्चर बघितलं. आता डबल सर्क्युलेशन ह्युमनमध्ये कसं आहे ते बघू. डबल सर्क्युलेशन, द सिस्टमिक सर्क्युलेशन प्रोव्हाइड्स न्यूट्रिएंट, ऑक्सिजन अँड द अदर इसेन्शियल सबस्टन्स टू टिश्यू अँड टेक CO2 अँड अदर हार्मफुल सबस्टन्सेस अवे फ्रॉम द टिश्यूज फॉर एलिमिनेशन. पहिल्यांदा राईट एट्रियममध्ये इन्फेरियर वेना कावा आणि सुपेरियर वेना काव्याच्या थ्रू डिऑक्सिनेटेड ब्लड येतं. तिथनं एट्रियममधनं राईट व्हेंट्रिकलमध्ये ते पास होतं. राईट व्हेंट्रिकलपासून पल्मनरी आर्टरीच्या थ्रू लंग्सपर्यंत हे डिऑक्सिनेटेड ब्लड पोचतं. मग तिथं पोचल्यानंतर तिथं त्याचं ऑक्सिजनेशन होतं आणि तिथून थ्रू पल्मनरी वेन्स हे लेफ्ट वेंट्रिकलमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड पोचतं. मग लेफ्ट एट्रियमपासून लेफ्ट वेंट्रिकलकडे जातं आणि लेफ्ट वेंट्रिकलपासून पूर्ण बॉडी पार्ट्सला जातं आणि परत डिऑक्सिजनेटेड होऊन परत राईट एट्रियममध्ये येतं. हे जे आता ह्याच्यामध्ये 2 सर्किट्स आहेत. पहिलं सर्किट फ्रॉम राईट व्हेंट्रिकलपासून लंग्सकडे गेलं, लंग्सपासून परत लेफ्ट एट्रियमकडे आलं. हे पहिलं सर्किट झालं. त्याला पल्मनरी किंवा लेसर सर्किट असं म्हणतात. आणि दुसरं सर्किट कसं आहे? दुसरं सर्किट स्टार्ट्स फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल, मग नंतर बॉडी पार्ट्सकडे, मग तिथून परत राईट एट्रियम. मग हे झालं सिस्टमिक सर्किट किंवा त्याला ग्रेटर सर्किट असं म्हणतात. आता आपले ब्लड वेसल्स जे आहेत ते मेनली 3 प्रकारचे असतात. एक तर आर्टरी वेन्स आपल्याला माहिती आहे, आणि तिसरं कॅपिलरीज एकदम सिंपल असतात. सिंपल स्क्वॅमस एंडोथेलियम असते
आणि ह्याच्या थ्रू एक्सचेंज होतं कॅपिलरीजच्या थ्रू. नंतर आर्टरी आणि वेन्स जे आहे ते 3 लेयर्ड वॉल्स असते त्याच्यामध्ये. सर्वात बाहेरची ट्युनिका एक्सटर्ना, दुसरी मधली ट्युनिका मेडिया आणि तिसरी ट्युनिका इंटरना किंवा ट्युनिका इंटिमा. ट्युनिका एक्सटर्नल लेअर आहे कोलॅजन फायबर्स आणि फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूची. ट्युनिका मीडिया स्मूथ लेयर्स आणि इलास्टिक फायबर्स असतात. आणि ट्युनिका इंटिमा तर आपल्याला माहिती आहे सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम असते. आर्टरीचं ल्युमेन इज नॅरोवर, त्यामुळे ब्लड प्रेशर जास्त असतं. ब्लड प्रेशर जास्त असतं म्हणून ते ल्युमेन नॅरो असतं, थिकनेस जास्त असल्यामुळं. आणि वेन्स जे आहे ते ल्युमेन वायडर आहे. नंतर आर्टरीमध्ये ट्युनिका मीडिया इज थिकर आणि वेन्समध्ये ट्युनिका मीडिया इज थिनर. वॉल्स आर्टरीमध्ये ॲबसेंट असतात आणि वेन्समध्ये प्रेझेंट असतात फॉर बॅकफ्लोला प्रिव्हेंट करण्यासाठी. आणि आर्टरीमध्ये ब्लड फ्लो जे आहे ते जर्की असतं, पण वेन्समध्ये युनिफॉर्म असतं. आर्टरीमध्ये ऑल कॅरी प्युअर ब्लड एक्सेप्ट पल्मनरी आर्टरी आणि वेन्समध्ये ऑल कॅरी इम्प्युअर ब्लड एक्सेप्ट पल्मनरी वेन्स. आता हे झालं. आपण हेपॅटिक पोर्टल सिस्टम बघू. हेपॅटिक पोर्टल सिस्टम बिटवीन इंटेस्टाइन आणि GIT गॅस्ट्रो इंटेस्टायनल. हेपॅटिक पोर्टल सिस्टम जे आहे ते बिटवीन GIT गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक आणि लिव्हरच्या मध्ये प्रेझेंट आहे. आपल्या हार्टकडून पहिल्यांदा आर्टरीजच्या थ्रू इंटेस्टाईनमध्ये आपलं नसा पोचल्या. मग तिथं काय झालं, ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट त्या इंटेस्टाईनमध्ये झालं आणि तिथनं CO2 वेस्ट आणि ॲब्झॉर्ब्ड न्यूट्रिएंट त्या कॅपिलरीजमध्ये गेल्या. मग तिथून पुढं वेन तयार झाली विच इज हेपॅटिक पोर्टल वेन. हेपॅटिक पोर्टल वेन लिव्हरकडे गेली, परत त्याचं कॅपिलरीमध्येच डिवायडेशन झालं आणि मग तिथं ऑफलोडिंग ऑफ न्यूट्रिएंट्स झालं. म्हणजे कॅपिलरीजच्या थ्रू लिव्हरमध्ये ऑफलोडिंग ऑफ न्यूट्रिएंट्स आणि लिव्हरमधनं ते घाण जे काय ते बाहेर काढतं आणि तिथून परत हार्टकडे हे सगळं जातं. मग हे झालं हेपॅटिक पोर्टल सिस्टीम. अजून एक असतं हायपोफेशियल पोर्टल सिस्टीम विच इज प्रेझेंट बिटवीन हायपोथॅलॅमस अँड पिट्युटरी ग्लँड. आता आपण रेग्युलेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटी बघू. हार्ट आपलं जे आहे ते ऑटो एक्झायटेबल आहे, मायोजेनिक आहे, इंट्रिन्सिकली रेग्युलेटेड आहे. न्यूरल सेंटर आपलं रेग्युलेशनचं मेड्युला ऑब्लँगेटामध्ये आहे. तिथनं थोडंसं मॉडरेशन होतं थ्रू ANS ऑटोनॉमल नर्वस सिस्टीम. मग ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, सिम्पॅथेटिक ANS आणि पॅरासिम्पॅथेटिक ANS. मग सिम्पॅथेटिकच्या प्रेझेन्समध्ये हार्ट रेट इन्क्रीज करतं, पॅरासिम्पॅथेटिकमध्ये डिक्रीज करतं. स्ट्रेंथ ऑफ वॅस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतं सिम्पॅथेटिकमध्ये आणि कार्डियक आउटपुट पण इन्क्रीज करतं. तेच पॅरासिम्पॅथेटिकमध्ये हे सगळं डिक्रीज करतं. नंतर ॲड्रिनल मेड्युलरी हॉर्मोन्स जर आले तर ते हार्ट रेटला इन्क्रीज करतात, कार्डियक आउटपुट इन्क्रीज करतात, पण ते जर नसेल तर ती डिक्रीज करतं पॅरासिम्पॅथेटिकच्या प्रेझेन्समध्ये. आता आपण इम्पॉर्टंट आउट ऑफ एनसाठी थोडी माहिती बघू. स्ट्रोक व्हॉल्यूम इज ब्लड पंप्ड बाय ईच वेंट्रिकल इन अ हार्टबीट किंवा एका कार्डियक सायकलमध्ये जितकं ब्लड बाहेर गेलं त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतात. ते 70 ml आहे. आणि आपला हार्ट रेट जे आहे ते नंबर ऑफ बीट्स पर मिनिट आहे 70 to 75 पर मिनिट, ॲव्हरेज 72 पर मिनिट असतं. नंतर कार्डियक आउटपुट स्ट्रोक व्हॉल्यूम जे होतं ते पर कार्डियक सायकल होतं, पण कार्डियक आउटपुट जे आहे ते पर मिनिट असतं. ब्लड पंप्ड बाय ईच वेंट्रिकल इन 1 minute. बॉडी कॅन अल्टर हार्ट रेट, स्ट्रोक व्हॉल्यूम अँड देअर बाय कार्डियक आउटपुट. मग आणि कार्डियक आउटपुट ऑफ ॲथलीट इज ग्रेटर दॅन द नॉर्मल पर्सन. कार्डियक आउटपुटचा फॉर्म्युला आहे स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट विच इज 5 लिटर. आता आपण रेग्युलेशन ऑफ कार्डियक सायकल बघितलं. आता कार्डियक सायकल काय ते बघू. कार्डियक सायकल इज द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स फ्रॉम बिगिनिंग ऑफ फर्स्ट हार्टबीट म्हणजे बिगिनिंग ऑफ हार्टबीट टू द बिगिनिंग ऑफ नेक्स्ट हार्टबीट. 72 टाइम्स हार्टबीट्स इन 1 minute म्हणजे 60 सेकंदमध्ये. म्हणजे 1 हार्टबीटचं टाईम जे आहे ते 60 सेकंड बाय 72 म्हणजे 0.8 सेकंड प्रति कार्डियक सायकलला आपल्याला लागते. कार्डियक सायकलमध्ये सिस्टोल आणि डायस्टोल असे 2 असतात. मग त्यांच्यामध्ये पण एट्रियल सिस्टोल, वेंट्रिक्युलर सिस्टोल, नंतर एट्रियल डायस्टोल आणि वेंट्रिक्युलर डायस्टोल असं असतं. मग त्यांच्यामध्ये मेनली 3 इव्हेंट्स असतात कार्डियक सायकलमध्ये. पहिल्यांदा एट्रियल सिस्टोल फॉर 0.1 सेकंड,
नंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल फॉर 0.3 सेकंड आणि जॉईंट डायस्टोल फॉर 0.5 सेकंड. आणि असं टोटलमध्ये बघितलं तर एट्रियल डायस्टोल जे आहे ते 0.7 सेकंडसाठी असतं. व्हेंट्रिक्युलर डायस्टोल जे आहे ते 0.5 सेकंडसाठी असतं. आता पहिलं फेज बघू, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल 0.1 सेकंडसाठी असतं. ह्याच्यामध्ये सॅन एस ए नोड जे आहे ते फायर करतं, त्यामुळे बोथ एट्रिया कॉन्ट्रॅक्ट आणि बोथ व्हेंट्रिकल जे आहे त्यांचं डायस्टोल चालू आहे सध्याला, त्यामुळे त्यांनी रिलॅक्स आहेत. ब्लड फ्लो फ्रॉम एट्रिया टू व्हेंट्रिकल्स. आता एट्रिया टू व्हेंट्रिकल्स फ्लो करायला तर शुअरली बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल ओपन असणार आहेत, पण तेच इन्फेरियर वेना कावा आणि सुपेरियर वेना कावामध्ये बॅकफ्लो जाऊ नये म्हणून युस्टेशियन अँड थिबेशियन वॉल क्लोज असतात आणि कोरोनरी वेन्स पण क्लोज असतात. नंतर सेमिल्युनार वॉल्व्स, तेच सेमिल्युनार वॉल्व्स जे आहेत ते तर व्हेंट्रिक्युलर डायस्टोलपासूनच क्लोज्ड आहेत. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टोलला. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल इज फॉर 0.3 सेकंड. ह्याच्यामध्ये बोथ एट्रिया रिलॅक्स होतात आणि त्याच्यामध्ये एट्रियल फिलिंग चालू असतं त्या फेजमध्ये. ॲट द बिगिनिंग ऑफ व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आपले एव्ही वॉल जे आहेत ते क्लोज होतात. एव्ही वॉल क्लोज होतात म्हणजे रिटर्न परत एट्रियममध्ये जाऊ नये म्हणून. आणि ते क्लोजरमुळं फर्स्ट हार्ट साऊंड ऐकू येतं, लब. आणि ह्याच्यामध्ये सेमिल्युनार वॉल शुअरली ओपन होणार आहेत. पुढं नेक्स्ट फेज जॉईंट डायस्टोल. जॉईंट डायस्टोल फॉर 0.4 सेकंद असतं. ऑल 4 चेंबर्स ऑफ हार्ट आर रिलॅक्स्ड. ॲट द बिगिनिंग ऑफ व्हेंट्रिक्युलर डायस्टोल सेमिल्युनार वॉल जे आहे ते क्लोज होतात, त्यामुळं सेकंड हार्ट साऊंड येतं, डब. एट्रियल फिलिंग रिलॅक्स्ड स्टेटमध्ये होतं. एव्ही वॉल ओपन असतात, मग तेव्हा 1/3 व्हेंट्रिक्युलर फिलिंग जे आहे ते रॅपिड आणि पॅसिव्ह असतं आणि दुसरं 1/3 ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज स्लो अँड पॅसिव्ह. अशा पद्धतीने 2/3 व्हेंट्रिक्युलर फिलिंग जे आहे ते जॉईंट डायस्टोलमध्ये होतं आणि राहिलेलं 1/3 जे आहे ते एट्रियल सिस्टोलमध्ये होतं. नेक्स्ट आपण बघू ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट ड्युरिंग कार्डियक सायकल. ते जे पेपरवर असतं त्याला म्हणतात इलेक्ट्रोकार्डिओग्राम, पण त्या मशीन ऑफ ECG त्याला म्हणतात इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ह्याच्यामध्ये स्टँडर्ड 3 ECG स्टँडर्ड ECGसाठी 3 लेड्स लावले जातात. 1 टू द ईच रिस्ट आणि 1 टू द लेफ्ट अँकल. डिटेल्ड इव्हॅल्युएशनसाठी मल्टिपल लीड्स पण लावले जातात. एनी डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल ECG इंडिकेट्स द हार्ट डिसऑर्डर आणि ह्याचं ग्रेट क्लिनिकल सिग्निफिकन्स आहे. मग आता नेमकं बघू. पहिल्यांदा P वेव्ह येते. P wave represent the both atrial contraction which is excitation or depolarization of both atria. नंतर QRS complex जे आहे ते एक्सायटेशन किंवा डिपोलरायझेशन ऑफ बोथ व्हेंट्रिकल्सला रिप्रेझेंट करतं. ह्याच्यामध्ये इनिशिएट्स व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट शॉर्टली आफ्टर द Q वेव्ह अँड मार्क द बिगिनिंग ऑफ व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. नंतर T वेव्ह रिपोलरायझेशन किंवा रिलॅक्सेशन किंवा रिटर्न ऑफ व्हेंट्रिकल्स फ्रॉम एक्सायटेड टू नॉर्मल स्टेट दर्शवतं आणि एंड ऑफ T वेव्ह मार्क्स द एंड ऑफ सिस्टोल. नंतर हार्ट रेट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय काउंटिंग नंबर ऑफ QRS कॉम्प्लेक्स इन अ मिनिट. आणि रिडक्शन ऑफ T वेव्ह और ST सेगमेंट त्याचं लक्षण येते कोरोनरी इशेमियाचं लक्षण येते. इलिव्हेशन ऑफ T वेव्ह और ST सेगमेंट जे आहे ते मायोकार्डियल इन्फरॅक्शन दाखवतं, ते डेड टिश्यूमुळे होऊ शकतं. आणि एव्हियन जेव्हा ब्लॉकड होतं कम्प्लिटली तेव्हा स्ट्रोक्स 3 डिग्री हार्ट अटॅक येतं आणि ॲडॅम सिंड्रोम त्याला म्हणतात. हार्ट साऊंड हर्ड बाय स्टेथोस्कोप. ड्युरेशन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड हार्ट साऊंड इज 0.3 सेकंड बट ड्युरेशन बिटवीन सेकंड अँड फर्स्ट साऊंड इज 0.5 सेकंड. डिसऑर्डर्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला 6 बघायचे आहेत. पहिल्यांदा हाय ब्लड प्रेशर. नॉर्मल ब्लड प्रेशर जे आहे ते सिस्टोलिक आणि डायस्टोलिकचं 120/80 असतं. पण जर रिपीटेड चेक्स ऑफ ब्लड प्रेशर आर 140/90 और मोर दॅन दॅट शोज द हायपरटेन्शन. इट लीड्स टू हार्ट डिझिजेस अँड ऑल्सो अफेक्ट्स द व्हायटल ऑर्गन लाईक ब्रेन अँड किडनी.
दुसरा आहे कोरोनरी आर्टरी डिजीज, ज्यालाच अँथेरोस्क्लेरोसिस पण म्हणतात. कोरोनरी आर्टरीमध्ये डिपोजिशन होतं, डिपॉझिट्स ऑफ कॅल्शियम, फॅट, कोलेस्ट्रॉल और फायब्रस टिश्यूज. ह्याच्यामुळं ल्युमेन कोरोनरी आर्टरीचं ल्युमेन छोटं होतं, नॅरो होतं. नंतर आता बघू अँजिना पेक्टोरिस. अँजिना पेक्टोरिस इज symptom is acute chest pain appears when no enough oxygen is reaching to the heart muscles. अँजिना पेक्टोरिस कुणामध्ये पण होऊ शकतं, पण मोस्ट कॉमनली मिडल एज आणि मोठ्यांमध्ये एल्डर्समध्ये जास्त फाउंड होतं. चौथा आहे हार्ट फेल्युअर. हार्ट फेल्युअर इज द कंडिशन, it is the state of heart when heart is not pumping the blood efficiently enough to meet the needs of our body. ह्याला ना कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर पण म्हणून पण रेफर करतात, कारण कंजेशन ऑफ द लंग्स इज द मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ हार्ट फेल्युअर. नंतर पाचवं आहे कार्डियक अरेस्ट. कार्डियक अरेस्टमध्ये हार्टबीट स्टॉप होते. आणि हार्ट अटॅकमध्ये काय होतं, हार्टचे मसल्स आर सडनली डॅमेज्ड बाय द इनॲडिक्वेट ऑक्सिजन सप्लाय. पुढं समरीमध्ये वेगळी लाईन आहे, लिम्फ इज ऑलमोस्ट सिमिलर टू ब्लड एक्सेप्ट फॉर प्रोटीन कंटेंट अँड फॉर्मड एलिमेंट्स. आणि अजून एक लाईन आहे, बाय युझिंग इलेक्ट्रोकार्डिओग्राफ द रेकॉर्डिंग इज कॉल्ड इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं दिलं आहे, विच हॅज क्लिनिकल इम्पॉर्टन्स.